मॅडी, मी तुला सांगते, काडी टाकून दे, काडी टाकून दे खाली. लाव आग. मी मेले ना तर मूर्खा भिकारी होशील, भिकारी. आणि भीक मागायची असेल ना बाहेर तर लाव आग. पेटव मला. काय करू काही कळतच नाहीये मला. लाज नाही वाटत? हा, मला जाळून मारण्यासाठी तुला जन्माला घातलं काय रे? काय करू मग मी? हा, ती सानिका माझ्यावर हसली तेव्हा बदला घेतला मी तिचा. तेव्हा तू काहीच बोलले नाहीस. पण जेव्हा मी पकडला गेलो तसा हात उचललास तू माझ्यावरती, मारलंस मला. अगं अपमान झाला ग माझा सगळ्यांसमोर. आता तो शुभू आलाय परत कामावर. हे सगळं माझ्यासाठी किती त्रासदायक आहे हे तुला कळत नाहीये मॉम. कळतंय मला, कळतंय. मला तुझ्यावर हात उगारावा लागला कारण त्यावेळेला माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पण आता आहे. आता मी करणार आहे. या श्रावणी आणि विश्वंभरला त्यांची लायकी दाखवून देणार आहे. तुझ्या मामानी तुला पोलिसात द्यायची धमकी दिली ना, आता बघ मी काय करते. तू फक्त बोलू शकतेस, होत काहीच नाही ग तुझ्याकडून. त्या श्रावणीच्या निकालाचा कसा निकाल लावते ते बघ. अरे ह्यावेळेला ती नापासच होणार आहे, पण तिचा निकाल विश्वंभरच्या करिअरचा कसा निकाल लावतो ते बघ. आणि मग जे व्हायचं ते होणारच. अजून किती वेळ लागणार आहे? प्लीज सर, साहेबांना बोलवता का? हे बघा भैया साहेब येतच असतील, तुम्ही जरा शांत राहा. हा ये, ते बघा आलेच. बस. साहेब, या वर्षीच्या निकालाबद्दल तुम्ही काय सांगाल? निकाल जाहीर झाला की तुम्हाला कळेलच, पण निकाल पारदर्शक असेल. साहेब, तुमची मुलगी आधी एक वेळेस नापास झाली होती. आता ह्या वेळेसही जर ती नापास झाली तर तुम्ही खुर्ची सोडणार का? लॉजिक छान आहे हो तुमचं, खरंच छान आहे लॉजिक. हा पृथ्वी, म्हणजे हे असं आहे ना की एखाद्या डॉक्टरचा मुलगा जर का आजारी पडला तर डॉक्टरनी प्रॅक्टिस करणं सोडायचं. कमाल करताय तुम्ही. वैयक्तिक आयुष्य आणि पद या दोन वेगळ्या गोष्टी असतात. पुढचा प्रश्न. सॉरी साहेब, पण हे आम्ही नाही तर विरोधी पक्षनेते विक्रम गाडगे पाटील बोलतात. कोण साहेब? ते विरोधी पक्षनेते. हे बघा. नमस्कार. आजची पत्रकार परिषद बोलवल्याचं खास कारण आहे. एक सत्कार सोहळा करायचा आहे. कुणाचं म्हणजे? आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री लय काम करतात शिक्षण प्रसाराचं. पर यांचीच पोरगी नापास झाली दायाळा. एवढे बिजीत की स्वतःच्या पोरीकडे लक्ष द्यायला येळ नाही. जो माणूस राज्यभर भटकतोय, शिक्षण प्रसाराचं काम करतोय, त्याला अजिबात येळ नाही. आणि स्वतःची पोरगी दायाळा नापास होती. आहे की नाही? गंमत करूयात मग सत्कार सोहळा शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के यांचा. राजकारणामध्ये अशी चिखलफेक होत असते, त्याकडे लक्ष देत नाही आम्ही. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही जे काही बदल घडवलेत ते जनतेला माहिती आहेत. आणि माझ्या मुलीच्या निकालाचा आणि माझ्या कर्तृत्वाचा संबंध जोडणं हा म्हणजे पोरकटपणा आहे. साहेब, पण प्रश्न अजूनही कायम आहे की तुम्ही खुर्ची सोडाल? तुम्ही मराठीत प्रश्न विचारताय म्हणजे मराठी कळत असेलच. मी याआधी उत्तर दिलं होतं, पुन्हा एकदा सांगतो. कसं आहे, जर का तिने अभ्यास केला असेल ना तर ती पास होईल, नाही तर नापास होईल. आणि राहिला मुद्दा माझ्या खुर्चीचा, त्यावर तुम्ही बसू शकता. हे बघा, जनतेची सेवा करण्यासाठी ना मला कुठल्याही खुर्चीची गरज नाही आहे. म्हणजे साहेब, तुम्ही तुमच्या मुलीची जबाबदारी घेऊ शकत नाही? मग इतरांच्या मुलांचं भवितव्य तुम्ही कसं ठरवणार? नाही सर, म्हणजे दिव्याखाली अंधार आहे असंच काहीतरी म्हणावं लागेल. आणि सर, श्रावणी जर ह्यावेळेस नापास झाली तर तुम्ही तिचं लग्न लावून देणार आहात का?
कसं आहे ना, या सगळ्या जरतरच्या गोष्टी असतात. एखाद्याच्या निकाला आधीच त्याचं आपण भविष्य ठरवणं म्हणजे चुकीचं आहे, नाही का? ही भाषा म्हणजे मला विरोधी पक्षाची भाषा वाटते. हं? बस 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 बस. आमच्या श्रावणीच्या निकालाची काळजी आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे असं दिसतंय. आणि एवढीच तिची काळजी असेल ना, तर उद्या सकाळी 11 वाजता या, मी तुम्हाला लाईव्ह निकाल दाखवते. आणि एक गोष्ट मात्र मी तुम्हाला ठणकावून सांगते, आमची श्रावणी नक्की पास होणार आणि तुमची बोलती बंद होणार. पण आता या हा, प्लीज प्लीज. नंदा, काय केलंस तू? का मी काय केलं? काय केलं म्हणजे पत्रकार परिषदेत मध्येच येऊन स्टेटमेंट दिलंस. परत दिलंस तर दिलंस, त्यात सांगितलंस की उद्या सकाळी लाईव्ह निकाल बघायला या. मी काय करायला हवं तू विश्वंभर? श्रावणीने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवली आहे का? आणि हे सगळं जे काही केलं ना, हे तुझ्या चांगल्यासाठी केलं मी. अरे मी मुद्दाम त्यांना घालवून देण्यासाठी हे बोलले, नाही तर तुला नाही ते प्रश्न विचारून भंडावून सोडलं असतं त्यांनी. श्रावणीच्या निकालाचं काय होणार माहित नाही, पण तुझं राजकारणातलं करिअर मात्र मी वाचवते, हे लक्षात ठेव. मी चूक केली असं तुला वाटते का विश्वंभर? काय चूक आणि काय बरोबर, आता बोलून गेलेस तर ठीक आहे. करा उद्या सकाळचं नियोजन करा परत. हो भैया. माझ्या बाबांवर मीडियाचं किती प्रेशर आहे आणि हे सगळं फक्त माझ्यामुळे. उद्या जर मी खरंच फेल झाले तर बाबांची आबरू जाईल. नाही 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 देवा, प्लीज प्लीज मला पास कर. आता काय? आताही असंच म्हणायचंय का तुला की हे काही सिरियस नाहीये, सगळं ठीक होईल? हो हो मॅडम, तुम्ही शांत व्हा. तुम्ही एवढा लई विचार करू नका सा. अरे काय शांत राहू मी? तू बघितलंस ना खाली पत्रकार काय म्हणत होते ते बाबांना? हे मला तर वाटतं हे सगळं ना ते विक्रम गाडगे पाटलाचंच काम आहे. त्यांनीच पैसे दिले असणार आहेत पत्रकारांना. मॅडम मॅडम, तुम्ही याचा लई विचार करू नका सा. ते साहेब बघून घेतील. अरे कसा विचार करू नको मी शुभू? तुला काही कळतंय का? उद्या पत्रकार येणार आहेत घरी आणि त्यांच्या समोर माझा रिझल्ट डिक्लेअर करणार आहेत सगळे. अरे शुभू, जर उद्या समजा नापास झाले ना मी, तर लोक काय म्हणतील बाबांना? जाब विचारतील, म्हणतील शिक्षण मंत्री असून स्वतःच्या मुलीकडे लक्ष देता आलं नाही. माझे बाबा काय काय आणि कोणाकोणाला उत्तरं देतील मग? मॅडम श्वास घ्या, शांत व्हा शांत व्हा. मला सांगा, तुमचा देवावर विश्वास आहे? शुभू, मॅडम मी काय विचारलोय? तुमचा देवावर विश्वास आहे? आहे. मग सगळं देवावर सोडून द्या. शुभू, जे काय समोर येईल ना त्याचा सामना करायची तयारी ठेवा. जेव्हा समोर काही दिसत नाही ना, तेव्हा देव रस्ता दाखवतो.